दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी फ्रेश होऊन ड्रेसिंग टेबलसमोर बसली होती. ती केस विंचरत होती आणि आरशात स्वतःकडे पाहत होती. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला. अद्वैत बाहेर आला. त्याच्या कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळलेला होता आणि तो केस पुसत होता. साक्षीची नजर त्याच्याकडे गेली. अद्वैत बाहेर आला. त्याचं पूर्ण लक्ष मोबाईलवर आलेल्या मेसेजकडे होतं. तो केस टॉवेलने पुसत कपाटाकडे चालला होता. साक्षीची मात्र नजर त्याच्यावरच खिळलेली होती. कालपर्यंत तिला त्याचा राग यायचा, पण आता काहीतरी बदललेलं होतं. ती नकळत त्याच्याकडेच पाहत राहिली. काही सेकंद, मग काही मिनटं. तिला स्वतःलाच कळलं नाही किती वेळ त्याच्याकडे पाहत होती. अचानक अद्वैत थांबला. त्याला जाणवलं कोणीतरी त्याच्याकडे एकटक पाहत आहे. त्याने मान वळवली. सरळ साक्षीकडे पाहिलं. दोघांच्या नजरा भिडल्या. साक्षी दचकली आणि लगेच दुसरीकडे पाहू लागली. अद्वैतच्या चेहऱ्यावर खोडकर हसू उमटलं आणि तो म्हणाला, मला माहीत आहे मी खूप हँडसम आहे. साक्षीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. काय? पण याचा अर्थ असा नाही की तू मला नजरेनेच खाशील. मी आणि तुमच्याकडे बघत होते. अगदी काही पण. मग मी वळलो तेव्हा एवढी का घाबरलीस? साक्षी काही बोलू शकली नाही. अद्वैत आणखी हसू लागला. कबूल कर, माझ्याकडे बघत होतीस. स्वप्न बघा म्हणजे बघत होतीस. अद्वैत तो मोठ्याने हसू लागला. साक्षीने जवळचा उशी उचलून त्याच्यावर फेकला. अद्वैतने ती सहज पकडली. हिंसा करून सत्य बदलत नाही. तुम्ही ना अशक्य आहात आणि तू खूप गोड खोटं बोलतेस. साक्षीच्या गालांवर हलकी लाली पसरली. ती उठून जाणार इतक्यात तिचा पाय गालीच्यात अडकला. तिचा तोल गेला. क्षणात अद्वैतने तिला कमरेतून धरलं होतं. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ उभे होते. क्षणभर वेळ जणू थांबल्यासारखा वाटत होता. तिचा हात पकडला. ती सरळ त्याच्या समोर येऊन थांबली. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. खोलीत शांतता पसरली. साक्षीचं हृदय जोरात धडधडत होतं. अद्वैत हळूच म्हणाला, आता पण म्हणशील की माझ्याकडे बघत नव्हतीस? साक्षीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तुम्हाला ना स्वतःबद्दल खूपच गैरसमज आहेत आणि तुला माझ्याबद्दल खूप काही समजायचं बाकी आहे. क्षणभर दोघांची नजर पुन्हा भिडली आणि त्या नजरेत शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या. साक्षीच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती. अद्वैतची नजर तिच्या डोळ्यांवर स्थिर होती, तर साक्षीच्या हृदयाची धडधड वाढतच चाललेली होती. साक्षी त्याचा मंद आवाज तिच्या कानावर पडला. तेवढ्यात साक्षी भानावर आली. तिला जाणवलं की ती अजूनही अद्वैतच्या मिठीत आहे. ती घाबरून लगेच त्याच्यापासून दूर झाली. मी 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 जाते. घाईघाईने वळताच तिचा पाय वाकला. वेदनांनी ती खाली बसली. अद्वैतचा चेहरा क्षणात बदलला. साक्षी? तो लगेच तिच्याजवळ गुडघ्यावर बसला. काय झालं? काही नाही. खोटं बोलू नकोस. त्याने तिला घोट्याकडं पाहिलं. घोटा थोडासा सुजायला लागला होता. मोच आली आहे. नाही, मी ठीक आहे. तू ठीक नाहीस. अद्वैतच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत होती. साक्षी उठण्याचा प्रयत्न करते, पण पुन्हा वेदना होतात. पुढच्या क्षणी अद्वैतने तिला अलगद उचललं. अद्वैत साक्षी घाबरली. हे काय करत आहात? जे करायला हवं ते. मला खाली उतरवा. नाही, लोक बघतील. आपल्या खोलीत कोण बघणार आहे? तरीही शांत बस. साक्षीचा विरोध हळूहळू कमी झाला. तिला जाणवत होतं की अद्वैतची पकड खूप काळजीपूर्वक होती. जणू तिला दुखापत होऊ नये याची तो पूर्ण खबरदारी घेत होता. अद्वैत तिला बेडवर आणून बसवतो. मग तिच्यासमोर खाली बसतो. त्याचा पूर्ण फोकस तिच्या पायावर असतो. दुखतंय?
थोडंसं म्हणजे खूप. तुम्हाला सगळं कसं कळतं? कारण तू खूप वाईट खोटं बोलतेस. साक्षी नकळत हसते. अद्वैत फर्स्ट एड बॉक्स काढतो. तो औषध आणायला वळतो. पण साक्षीची नजर त्याच्यावरच थांबलेली असते. आज काहीतरी वेगळं होतं. पहिल्यांदाच तिला त्याच्या काळजीत कोणताही देखावा वाटत नव्हता. तो खरंच तिची काळजी करत होता. अद्वैत परत येतो. काय? साक्षी दचकते. काही नाही. पुन्हा माझ्याकडे बघत होतेस? नाही, आज दुसऱ्यांदा पकडलं. स्वतःबद्दल खूपच गैरसमज आहेत. अद्वैत हसतो. मग हळूवार तिच्या घोट्यावर औषध लावतो. साक्षीला थोडी कळ येते. ती नकळत त्याचा हात पकडते. दोघेही काही क्षण थबकतात. साक्षीला कळतं की तिने त्याचा हात धरला आहे. ती लगेच हात सोडणार इतक्यात अद्वैत हलकंसं असतो. घाबरू नकोस. त्याच्या त्या एका वाक्याने तिच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते आणि पहिल्यांदाच साक्षीला वाटतं की कदाचित अद्वैतच्या जवळ ती सुरक्षित आहे. साक्षीच्या पायावरची पट्टी बदलून झाली होती. तो कपडे बदलायला गेला आणि काही मिनिटांनी परत खोलीत आला. परत आल्यावर त्याची नजर थेट साक्षीच्या पायावर गेली. तो क्षणभर थांबला. साक्षीने पुस्तकातून नजर वर केली. काय झालं? अद्वैत तिच्या जवळ बसला आणि तिच्या सुजलेल्या पायाकडे पोट दाखवत म्हणाला, सूज अजून वाढली आहे. आपण डॉक्टरांकडे जाऊया का? नाही, गरज नाही. साक्षी, मी ठीक आहे. तू ठीक नाही आहेस. साक्षीचा चेहरा दुसरीकडे वळवला. पण अद्वैत हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. जवळपास 10 मिनिटं त्याने तिला समजावलं आणि शेवटी साक्षीने अनिच्छेने होकार दिला. ठीक आहे, जाऊया. गुड. अद्वैत लगेच उभा राहिला. पुढच्या क्षणी त्याने साक्षीला उचलून घेतलं. अद्वैत, मला खाली सोडा. साक्षी तडफडत म्हणाली. नाही, मला चालता येतंय. हो, म्हणूनच पाय इतका सुजला आहे तुझा. तरीही मला खाली सोडा. साक्षी सतत हातपाय हलवत होती. तिचा तोल जाऊ नये म्हणून अद्वैतने तिला नीट सांभाळावं लागत होतं. साक्षी, शांत बस. नाही बसणार. साक्षी, मला खाली सोडा. अद्वैतचा संयम आता संपत आला होता. तो अचानक थांबला आणि तिच्याकडे रोखून पाहू लागला. काय? साक्षी अजूनही रागात म्हणाली. शांत बस. नाही, खात्री आहे? हो. अद्वैत तिच्याजवळ थोडा झुकला आणि अगदी शांत पण धोक्याच्या सुरात म्हणाला, साक्षी, अजून एकदा आडाओरडा केलास ना तर मी तुला किस करेन. क्षणभर साक्षीला काय ऐकलं तेच समजलं नाही. काय? जे ऐकलंस तेच. अद्वैत, मग शांत बस. साक्षीचा चेहरा एका क्षणात लाल झाला. ती घाबरत अद्वैतला बोलत होती. तुम्ही वेडे आहात का? असू दे, पण मी माझं बोललेलं करतो. साक्षीने त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिलं. तुम्ही अशी धमकी का देता? फक्त तुलाच. हे काही योग्य नाही. मग शांत बस. साक्षीने ओठ फुगवले. मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. छान, हाच तर माझा प्लॅन आहे. अद्वैत, पुन्हा सुरू झालीस. साक्षीने रागाने त्याच्या शर्टची कॉलर पकडली. पण यावेळी ती ओरडली नाही. अद्वैतच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू आलं. गुड. खूप खुश होऊ नका. तू शांत झालीस म्हणजेच मी खुश होणारच. साक्षीने चेहरा दुसरीकडे वळवला. तिला अजूनही लाजल्यासारखं वाटत होतं आणि अद्वैत ते पाहून मनातल्या मनात हसत होता. काही क्षणांनी ती नकळत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून बसले. अद्वैतने तिच्याकडं पाहिलं पण काही बोलला नाही. कारण त्याला माहीत होतं साक्षीवरून कितीही राग दाखवत असले तरी त्याच्यावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत होता. अद्वैत आणि साक्षीची ही खट्टी-मिठी जुगलबंदी तुम्हाला आवडली आहे का? आवडली असेल तर कमेंटमध्ये रेड आणि पिंक हार्ट कमेंट करा. आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.